शनिवार दिनांक 29 जुलै रोजी तालुक्यातील पंचाळे येथे जिल्हा परिषद सदस्या व बांधकाम समिती सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली देवपूर गटाची आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी या आढावा बैठकीत गटातील विविध गावातील समस्या व नियोजित कामांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी या ठिकाणी जणू जनता दरबारच भरवण्यात आला होता। माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध समस्या व अडीअडचणींबाबत चर्चा व्हावी, अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारता यावे यासाठी जनता दरबार ही संकल्पना उदयास आली। त्यातून अनेकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत होते। तोच धागा पकडून त्यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी शनिवार दिनांक 29 जुलै रोजी देवपूर गटातील समस्या व प्रलंबित कामाबाबत तालुक्यातील पंचाळे येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते। यात गटातील विविध गावातून नागरिकांनी समस्या घेऊन येत त्यांच्या समोर मांडल्या। यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य विजय गडाख, योगिता कांदळकर, तातू जगताप, रवींद्र पगार यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे तात्काळ दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला जाब विचारण्यात येत होते। या आढावा बैठकीस मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते। एसएन न्यूज साठी पंचाळेहून ताराचंद रुपवतेसह शंतनू कोरडे। स्मशानभूमी घाट प्रस्ताव सादर केलेला आहे। स्मशानभूमी शेड बैठक व्यवस्था आवश्यक, व्यायामशाळा, आदिवासी वस्ती समाज मंदिर, धारणगाव ते पांगवे रस्ता, धारणगाव ते देवपूर फाटा रस्ता, धारणगाव ते वाळेकर वस्ती, एक शाखा घेऊ आपण। हो, ही निविदा केलेली त्याची धारणगाव ते शाखा तो एक मतदार असा आहे, त्याला त्याचा पण प्रस्ताव पाठवला। धारणगावच्या कृषीचे काही 2-3 मतदार आहे ते मला आपण प्रस्ताव पाठवले। धारणगावचे जवळ सरपंच होते ना, सरपंच आले ना, तर आपण काही प्रस्ताव दिलेले झाले, तर त्याचा बाकीचा पाठपुरावा करून पुढच्या बरं, इगे साहेब त्याचं काय, त्यांना पत्र आलंय का तुमच्या? आणि अधिवेशनानंतर तो ट्रान्सफॉर्म मंजूर होईल। मंजुरीनंतर त्याचे काम होईल। अजून एक ट्रान्सफॉर्मर आहे 12 मध्ये 6 नंबर 25 असे आपण देवपुराचे वीज बोर्डात ते वीज असते ना, तेव्हा त्यांचे प्रस्ताव ते ताबडतोब सिंगल पेजचे 3 गटरी ना, ते 25चे ओरिजिनल, ते आसपास म्हणजे ओरिजिनल पहिले 25चे, आता 15चे, तर इकडं सगळं म्हणजे जवळ महिना झाला तर लगेच जळतो तो, आणि मग त्याच्याकरता 25चे ओपन लोकेशन्स आहेत। असे 154 लोकेशनचे इस्टिमेट आपण DPDC कार्यालयाला पाठवलेले आहे। त्याचे फंड्स मिळाल्यानंतर ते काम होईल। नाही, माझं म्हणणं आहे साहेब, तुम्ही जे म्हणले तर ते शेतकरी आकडा टाकून वीज वापरत होते, असे किती शेतकरी तुमच्याकडे, किती शेतकऱ्यांचे नव्हते आकडा टाकून वीज वापरत होते?